semiconductor. Today we discuss another semiconductor, that is intrinsic semiconductor. A pure semiconductor, such as pure silicon or pure germanium. The pure silicon or pure germanium is called intrinsic semiconductor. हे थोडक्यात जे प्युअर आहे, a pure semiconductor is called intrinsic semiconductor or a pure semiconductor. तो उदाहरण such as pure silicon or pure germanium is called an intrinsic semiconductor. म्हणजे सेमीकंडक्टर आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं की रफली आपण त्याच्या 3 भागात विभाजन केलेले आहे. हा एक वेगळा प्रकार आहे की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, की जे प्युअर सेमीकंडक्टर आहे, प्युअर सिलिकॉन, प्युअर जर्मेनियम इज कॉल्ड द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. The atomic number of silicon is 40. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर 14 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन नुसार पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 गेले, दुसऱ्यामध्ये 8 गेले, ते झाले 10 आणि चौथ्यामध्ये 4. म्हणजे द आउटरमोस्ट ऑर्बिट of this silicon contain 4 electron. Hence its valence or valency is 4. जर आपण सिलिकॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन पाहिलं तर ते ॲक्च्युली आपण अकॉर्डिंग टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन द ॲटॉमिक नंबर ऑफ सिलिकॉन इज 14. Hence electronic configuration is 1s2, 2s2, 2p6, 2s2 and 3p2. Hence the last, that is outermost orbit, contain only 4 electron and that is called valence or valency of silicon. म्हणजे सिलिकॉनच्या बाह्यतम कक्षामध्ये 4 इलेक्ट्रॉन असणार आहे, म्हणजे ऑक्टेट त्याचं पूर्ण असणार आहे. अँड these 4 electrons, that is each silicon atom has 4 valence electron, and this valence electron make a covalent bond with neighbor atom. हे जे बाहेरचे 4 सिलिकॉनचे जे ॲटम आहे, जे इलेक्ट्रॉन आहे, ते इलेक्ट्रॉन व्हॅलन्स, त्याची जी व्हॅलन्सी 4 आहे, हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणखी शेजारच्या ॲटमशी संबंध करून त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात. कोव्हॅलंट बॉन्ड विथ these 4 valence electron form a covalent bond with
नेबरिंग ॲटम. म्हणजे आपल्याला ॲक्च्युली ह्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये काय कन्सेप्ट आहे, पहिल्यांदा आपण व्याख्या पाहिली. उदाहरण आपण सिलिकॉनचं घेतोय, त्याच्या बाह्यतम कक्षामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि हे 4 इलेक्ट्रॉन कोव्हॅलंट बॉन्ड शेजारच्या 4 ॲटम एकत्र येऊन ते कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात. Also, at room temperature, its electric conductivity is very low or very small. जसं आपण कंडक्टर सेमीकंडक्टरच्या बाबतीत पाहतोय की इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कशी असते, तर ॲट रूम टेम्परेचर दिस इंस्ट्रक्शन सेमीकंडक्टर हॅव्हिंग इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी इज very small or very low. Also, at absolute zero temperature, all valence electrons are tightly bound to respective atoms and the valence bond are complete. But at room temperature, the fifth covalent bond is break. At absolute zero temperature, the covalent bonds are completely formed. But at room temperature, that is if temperature increases, at room temperature, few covalent bonds break and some valence electron from this valence band is moved into conduction band. So this is the valence band and some electron in this valence band. At room temperature, some electron is moved to conduction band. At absolute zero temperature, या ठिकाणी व्हॅलन्स बॉन्ड तयार होतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. पण जर रूम टेम्परेचरला आपण गेलो, म्हणजे ॲब्सोल्यूट झिरोपेक्षा टेम्परेचर थोडंसं वाढलं, पण रूम टेम्परेचरपर्यंत आलो, तर रूम टेम्परेचरला काय घडतं, तर ह्या व्हॅलन्स बँडमध्ये काही इलेक्ट्रॉन ह्या कंडक्शन बँडमध्ये जातात. कंडक्शन बँडमध्ये गेल्यानंतर काय होतं की देअर इज क्रिएट द व्हॅकन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. कारण की ह्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते कंडक्शन बँडमध्ये जाणार आहे, तर व्हॅलन्स बँडमध्ये काही इलेक्ट्रॉनची कमतरता भासते. देयर इज सम व्हॅकन्सीज ऑफ इलेक्ट्रॉन and these vacancies of electron in valence band is called hole. It's called holes. म्हणजे ज्या वेळेस ॲट रूम टेम्परेचरला ह्या व्हॅलन्स बँडमध्ये, आता जर आपण सिलिकॉनचं उदाहरण घेतलं तर सिलिकॉनचे व्हॅलन्सी 4 आहे, म्हणजे याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. आणि ज्यावेळेस आपले ॲट रूम टेम्परेचरला काही इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये गेले, समजा 2 इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये गेले, तर इथे 2 शिल्लक राहिले, म्हणजे या ठिकाणी व्हॅकन्सी राहिली 2 इलेक्ट्रॉनची. आणि त्या व्हॅकन्सी, दिस व्हॅकन्सी ऑफ इलेक्ट्रॉन in valence band is called holes, and these holes get a positive charge. त्या होलला पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो, कारण की ते इलेक्ट्रॉन देतात, आणि जो इलेक्ट्रॉन देतो म्हणून त्याला पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. देयर इज फॉर्मेशन ऑफ होल्स अँड दिस होल्स इज डिनोटेड ॲज 0. असा फोकल 0 आपण काढतो. And this focal 0 indicate the indication of hole, and this hole carry positive charge. त्याला positive charge निर्माण होतो, carry a positive charge. This is about the intrinsic semiconductor. Intrinsic semiconductor मध्ये काय गोष्टी आल्या पाहिजे, एक की त्याची व्याख्या प्युअर सेमीकंडक्टर आहे. दुसरं, त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 4 इलेक्ट्रॉनची व्हॅकन्सी, व्हॅलन्सी 4 आहे. ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात नेबरिंग ॲटम्स. हे
ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर तिथं कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो, बट ॲट रूम टेम्परेचर सम covalent bond is break and some valence electron move to conduction band and there is vacancy of few electron and that vacancy in valence band is called holes and that holes create or carry a positive charge and the electric conductivity of this intrinsic semiconductor at room temperature is very small. Now we discuss the another semiconductor called extrinsic semiconductor. Extrinsic semiconductor. आताच आपण एक वाक्य म्हटलं पहा की ॲट रूम टेम्परेचर द इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज व्हेरी स्मॉल. पण काय केलं जातं याची ॲट रूम टेम्परेचर जर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कमी असेल तर देन सच सेमीकंडक्टर इज doped into impurities and such doping is that process is called doping. मग जर असे जे प्युअर सेमीकंडक्टर आहेत ह्या प्युअर सेमीकंडक्टर मध्ये काहीतरी इम्प्युरिटी ॲड केली जाते आणि इम्प्युरिटी ॲड केली गेल्यानंतर त्याची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. That is the process of adding the impurity to an intrinsic semiconductor. जे प्युअर सेमीकंडक्टर आहे त्याला आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. याने इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जी इम्प्युरिटी आपण ऍड करतो that process is called doping. The process of adding impurity to a pure semiconductor or intrinsic semiconductor is called doping and the semiconductor with impurity is called doped semiconductor or extrinsic semiconductor. The process of adding impurity into pure semiconductor or intrinsic semiconductor म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये काहीतरी इम्प्युरिटी ऍड करणं त्या प्रोसेसला म्हणायचं डोपिंग. अँड जे तयार होणारे सेमीकंडक्टर आहे द सेमीकंडक्टर विथ इम्प्युरिटी, आता हे प्युअर नाही त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर जे तयार झालेले सेमीकंडक्टर आहे इज कॉल्ड डोप्ड सेमीकंडक्टर और इट इज ऑल्सो कॉल्ड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. म्हणजे याच्या अगोदर आपण पाहिलं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ते प्युअर आहेत सिलिकॉन किंवा जर्मेनियम. आता एक्सट्रिन्सिक म्हणजे काय तर हे जे प्युअर सेमीकंडक्टर आहे त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी ऍड केली जाते, मिक्सिंग केलं जातं. जसं आपण दुधामध्ये पाणी मिसळतो किंवा पाण्यामध्ये साखर ऍड करणं अशा प्रकारचं मिक्सिंग केल्यानंतर इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर तिसरा घटक तयार होईल. म्हणजे द प्रोसेस ऑफ adding impurity into pure semiconductor is called doping and the semiconductor with impurity is called doped semiconductor or extrinsic semiconductor. ही झाली थोडक्यात व्याख्या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरची. द इम्प्युरिटी इज कॉल्ड डोपंट. जी इम्प्युरिटी आहे तिला म्हणायचं डोपंट अँड द पॅरेंट ॲटम्स आर कॉल्ड होस्ट. The impurity आहे this is called dopant and parent atom is called host.
There are two types of impurity. The pure silicon and pure germanium is added or doped with two types of impurity. The first impurity is called pentavalent impurity. Impurities are two types. First is pentavalent impurity. कुठल्या इम्प्युरिटीला म्हणायचं पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी? ज्या ॲटमच्या बाह्यतम कक्षामध्ये मग तुम्हाला पिरियोडिक टेबल माहिती आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे. ॲटॉमिक नंबर वरून आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकतो. आणि जी बाहेरची कक्षा असते, सगळ्यात शेवटची कक्षा असते, त्या शेवटच्या कक्षेमध्ये जर 5 इलेक्ट्रॉन असतील तर त्या प्रकारच्या इम्प्युरिटीला म्हणायचं पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. म्हणजे याची व्हॅलन्सी किती असली पाहिजे? त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. and that type of impurity is used to dopant. त्याला आपण ती इम्प्युरिटी निवडतो आपण, आणि ती प्युअर जर्मेनियम किंवा सिलिकॉन मध्ये ऍड केली तर आपल्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार करता येतो. मग पहिली इम्प्युरिटीचा विचार केला आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. तर पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे ज्या ॲटमच्या बाह्यतम कक्षामध्ये 5 इलेक्ट्रॉन, जसं सिलिकॉनचं उदाहरण पाहिलं त्याच्यामध्ये बाह्यतम कक्षामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याचे व्हॅलन्सी 4 आहे. तसा ज्या ॲटमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन फ्री असणारे त्याला आपण म्हणूया पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. फॉर एक्झाम्पल फॉस्फरसच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे दिस इज कॉल्ड पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी. अनदर दॅट इज आर्सेनिक AS. This is also called pentavalent impurity. And antimony SB. This is also phosphorus, arsenic आणि antimony याच्या बाह्यतम कक्षामध्ये 5 इलेक्ट्रॉन फ्री आहे, म्हणून त्याला पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणायचं. आणि सेकंड टाइप that is trivalent impurity. ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी म्हणजे ज्याची व्हॅलन्सी 3 आहे. उदाहरणार्थ की त्याच्या बाह्यतम कक्षामध्ये 3 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत, अशा ॲटमला किंवा असा ॲटमला ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असं म्हणायचं, कारण की ते आपण वापरणार आहोत डोपंट म्हणून प्युअर सेमीकंडक्टरमध्ये. फॉर एक्झाम्पल द ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी सच ॲज बोरॉन B. हा बोरॉन ॲटमच्या बाह्यतम कक्षामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. सेकंड ॲटम इज ॲल्युमिनियम, याच्या बाह्यतम कक्षामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. दिस इज कॉल्ड ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी. ऑल्सो इंडियम IN. This indium atom also contain the 3 free electron in your outermost cell or outermost orbit. This is the impurity. ह्या 2 प्रकारच्या इम्प्युरिटी आहेत. ह्या जर इम्प्युरिटी आपण सिलिकॉन किंवा जर्मेनियम मध्ये ऍड केल्या तर आपल्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार करता येतो. आणि ह्या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा वापर आपण काही प्रमाणामध्ये चार्ज कॅरियर किंवा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रिक कंडक्टर म्हणून त्याचा केला जातो. सच एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर, ह्या एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे परत 2 प्रकार पडतात. The extrinsic semiconductor are of 2 types. First is called N-type semiconductor.
or negative type semiconductor, and second p type semiconductor. The extrinsic semiconductor are of two types: n-type semiconductor, that is negative type semiconductor, and p-type semiconductor, that is positive type semiconductor. This is the two types of extrinsic semiconductor. Now we discuss the intrinsic semiconductor and the difference between intrinsic semiconductor and extrinsic semiconductor. First, the intrinsic semiconductor is a pure semiconductor. The pure for example, pure germanium or pure semiconductor. Second, first, in extrinsic semiconductor is a doped semiconductor. यांच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केलेली असते. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे प्युअर असतात, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे डोप्ड केलेले असतात किंवा हे त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली जाते. सेकंड, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ऍट absolute zero temperature or at absolute zero temperature they form covalent bond, but at room temperature some covalent bond is break and some electron in moves to conduction band and there is vacancy of electron called holes and that holes create positive charge. And the electric conductivity at room temperature is small, but electric conductivity at room temperature is slightly greater than intrinsic semiconductor. In intrinsic semiconductor, the number of holes is equal to number of free electrons. Number of holes is equal to number of free electrons. That is NH. Number of holes is equal to number of electrons. Intrinsic semiconductor मध्ये जेवढे होल्स असतात तेवढेच फ्री इलेक्ट्रॉन असतात. दोघांची संख्या सारखी असते. बट इन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर नंबर ऑफ होल्स डज नॉट इक्वल टू नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये आता नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन अँड नंबर ऑफ होल्स हे काय सारखे नसतात. दिस इज द simple difference between the intrinsic semiconductor and extrinsic semiconductor.